अलीकडेच नेपाळमध्ये तरुणांच्या मोठ्या आंदोलनामुळे सरकारला गुडघे टेकावे लागले. पण या देशव्यापी विरोधामागे खरं सत्य काय आहे? ही खऱ्या लोकशाही क्रांतीची पहाट आहे की केवळ एका सत्ताधारी गटाकडून दुसऱ्या गटाकडे सत्तेचे हस्तांतर? चला समजून घेऊया या घटनेविषयी डॉक्टर सचिन पेटकरांकडून. सर नमस्कार. नमस्कार. नेपाळमध्ये जे घडतंय, तरुण मुलं रस्त्यावर उतरली आणि मोठं आंदोलन झालंय. ओली सरकारला पायउतार करावा लागला. काय झालं असेल असं तुमचं काय अनालिसिस त्या संदर्भात आहे? हे बघा, आता मोस्टली अख्खं जग हे डेमोक्रेटिक झालंय. तुम्ही लोकतंत्र स्वीकारलंय, संविधान तयार केलेलं आहे आणि त्याप्रमाणे देश चालेल अशी सगळी सद्भावनेतून तयार झालेली ही सगळी व्यवस्थेचा एक कन्सेप्ट, एक विचार. पण या विचारांना थोडेच अलाइंड आहेत लोक. ते रुजवावं लागेल. रुजलेलं काय आहे? माझ्या हातात सत्ता, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी साहेब, मी मालक. आपण बघतो ना की आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांना लोक काय म्हणतात? साहेब. हो. कसले काय साहेब आहेत? कुठून काढलं हे? पण साहेब म्हणण्याची माझी मानसिकता आहे. आणि जो साहेब म्हणतो एखाद्याला, त्याला साहेब व्हायचं असतं म्हणूनच तो साहेब म्हणत असतो. त्याची मनोमन इच्छा आहे की मी आज कधी ना कधी असं हे मला मिळावं. लोकतांत्रिक व्यवस्थेचा आपण एक कल्पना केली, ती वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ती वास्तवात आलीच नाहीये. जनसामान्यात ते रुजवावं लागेल. ते शिक्षणातून होईल. त्यानुसार शिक्षण पण नाहीये, जगात कुठेही नाहीये. डेमोक्रेटिक व्हॅल्यूज नावाने धडेच्या धडे भरलेले आहेत. पण डेमोक्रेटिक व्हॅल्यूज जगणं काय हे कोणालाही माहीत नाही. संविधानात लोकतांत्रिक गोष्टी आहेत, पण त्यानुसार तंत्र चालतच नाही. चिकटून बसतात लोक आणि आपल्या पोरांना परत परत तिथेच येतील. आपलीच पोरं परत परत आपलंच खानदान चालू राहील त्या सत्तेच्या अवतीभोवती. म्हणाल तेव्हा पार्ट्या बदलतील, काही करतील. आम्ही काहीही करू. मुळात पार्टी हा विषय डेमोक्रेटिक नाहीये, अनडेमोक्रेटिक, अँटी डेमोक्रेटिक आहे. हे सगळं करत असताना काय झालंय? कुणाला तरी एकालाच सत्तेत राहायचंय. आता ही सत्ता नावाची गोष्ट लोकतांत्रिक व्यवस्थेत नाहीये, पण राजतांत्रिक व्यवस्थेतले सगळे कन्सेप्ट लोकतंत्रामध्ये घुसळलेले आहेत. म्हणून मी समजा एक प्रधानमंत्री आहे, तर प्रधानमंत्री म्हणजे सत्तेचं केंद्र आहे? नाहीये सत्तेचं केंद्र. ते काम करण्याचं एक केंद्रस्थान आहे, काम करण्यासाठीचं. एक्झिक्युटिव्ह आहे ते. एक्झिक्युशन म्हणजे काय? कार्य करणारे. एवढं कार्य करायचंय तुम्हाला, त्यासाठी चढावड करताय, एवढी भांडणं करताय. मी करणार, मी कामं करणार, मी श्रम करणार, असं येते नाही. तिथं गेल्यानंतर सत्तेचं ते केंद्रस्थान करून ठेवलंय. खुर्ची दाखवायचं आहे की कार्यकारी. बरोबर. पेपरवर कार्यकारी, पण ऍक्च्युअली ती खुर्चीची ताकद. बरोबर. चढाओढ त्या खुर्चीची ताकद क्रिएट केली आहे. ती ताकद नाहीये संविधानानुसार. पण हीच गोष्ट नेपाळमध्ये होणार आहे. ही जगभर चालली आहे. फक्त उद्रेक कधी होतोय? आणि उद्रेक झाला तर लोकांकडे आता पर्याय काय आहे? पर्याय अराजकताकडेच जातोय. काय? कारण आम्हाला संविधानही माहीत नाही आणि त्यानुसार एका दिशेने काम करून संविधानात्मक लोकतंत्र प्रस्थापित करण्यासाठी कुणीही प्रयत्न करणार नाही. मग काय करणार? मग आम्ही जाळपोळ करू. कारण कुठल्या तरी दुसऱ्या राजाकडे जाऊन त्याच्याकडून मदत मागून ह्याच्यावर चढाई करू, हा आता पर्याय राहिला नाही. दुसरा पर्याय जो होता की आपल्यातलाच कोणीतरी लीडर उभा करूयात आणि त्याला निवडून देऊयात. तर तो निवडून देण्याची जी प्रक्रिया आहे त्यात इतका झोलमचोल आहे, त्यानुसार तेही अवघड आहे. पण तेही केलं तर त्याच्यातून पुढची अडचण होते की तो निवडून आल्यानंतर तोही खुर्चीला सत्ताच समजतोय. जबाबदारीची ते ठिकाण आहे हे नाही, ते सत्ता उपभोगायचं ठिकाण आहे. हा त्याचा अर्थ करून घेतलेला आहे सगळ्यांनी. ऑफिशियली आणि नैतिकतेची शपथ घेतलेली असते जेव्हा तुम्ही पंतप्रधान किंवा कुठले पद भूषवताय तेव्हा. कशासाठी येते ते सोडून तुम्ही समजा त्याचा जर असा वापर करायला लागला तर लोक बघतात, म्हणतात काय बरोबर नाही, कुजबूज सुरू करतात.
कुजबुजीने होत नाही म्हटल्यावर आवाज थोडासा वाढायला लागतो. मग आवाज दाबला गेला की एकदम घाबरून जातात. पण किती दिवस घाबरून राहायचं? शेवटी असंही मरणार आणि तसंही मरणारच. आवाज उठवूयात. मग अशा वेळी तो आवाज उठवला जातो. 1-2 जण आवाज उठवतात, बाकी गप्प बसलेत तर काही होत नाही. पण मग त्या 1-2घांना अजून 4 लोकांची, 8 लोकांची सपोर्ट येतो. जेव्हा 8-10 लोकांचा सपोर्ट येतो, तेव्हा अजून 10 लोकांचा सपोर्ट येतो. 100चे 1000 कधी होतात आणि लाख कधी होतात कळत नाही. बरोबर. आणि एवढी लाख होईपर्यंत गर्दीची पण गरज नसते. काही हजार लोक जर रस्त्यावर उभे आले तर ती एक मोठी ताकद होऊन जाते. ती एनर्जी तयार होते. एक आवाज होऊन बसतो आणि मग त्या ऍक्टिव्हिटीज राहतात. आज माणूस व्यक्त होते कशातून? ऑफकोर्स सोशल मीडियातून. सोशल मीडिया हा तुमचा आवाज बनलेला आहे आता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आज कुठेही, अगदी रानावनात सुद्धा किंवा एखाद्या खेड्यात सुद्धा इंटरनेट नावाची गोष्ट आलेली आहे. हो. आधी स्पीड कमी होता, आता स्पीडही व्यवस्थित आलेलं आहे आणि इंटरनेट परवडेल या किमतीत पोचलेलं आहे. इव्हन डेटा स्पीड वाढवलेला आहे, सगळं केलं. वायफाय. आता त्या डेटाचा वापर करून तुम्ही जर शाणे व्हायला लागलेला असाल तर ते आम्हाला नकोय. मग त्याच्यावर बंदी घाला, काही करा की तुम्ही व्यक्त होणार नाही आणि तुमचा संपर्क तुम्ही शहाणं होण्यासाठी करणार नाही याची तरतूद करावी लागेल. मग वेळ प्रसंगी ती संविधानात तरतूद नसल्याच्या विरोधातच असेल तरी आम्ही तेही करू. आता हे झाल्यानंतर लोक काय करतील? न्यायालयात जातील. न्यायालय सुद्धा समजा त्यांचे हात आमचे बांधलेले आहेत, आम्ही इथून इथपर्यंत यापेक्षा जास्त काही करू शकत नाही तुमच्यासाठी, असं न बोलता सांगत असतील. सोशल मीडियाचा परिणाम काय होतोय? लोकांना गोष्टी लगेच समजतात. ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे हा एक वेगळा विषय असू शकतो, पण ती पोचते फास्ट. त्यामुळे जितकी फास्ट पोचते त्याच्यावरती फास्ट रिॲक्शन सुद्धा तेवढीच प्रखरतेने येते. त्यामुळे आज सत्तेत बसणं आणि सत्तेत टिकणं हे एक चॅलेंज आहे. एक लक्षात घ्या, नेपाळमध्ये फक्त सोशल मीडिया म्हणजे फेसबुक आणि ट्विटर आणि युट्यूब एवढंच बॅन नाही झालं, ईमेल सुद्धा बॅन झाला. हो. म्हणजे याचा अर्थ काय? तो तर सोशल मीडिया तशा अर्थाने पब्लिक सोशल मीडिया नाहीये. तो वैयक्तिक माझं कम्युनिकेशनसाठी सुद्धा वापरतो आपण, तोच मेनली वापरतो आपण. ईमेल 1000 लोकांना करत नसतो रोज. ईमेल सुद्धा बंद केला, म्हणजे तुम्ही कुणाशीच काही संपर्क करू नये एकमेकांशी. मग तुमचा आवाज जेव्हा दाबला जातो तेव्हा ज्या पद्धतीने सुरुवातीला या नेपाळच्या आंदोलनाला जेनझी आंदोलन आहे म्हटलं, जेनझी आंदोलन नाहीये, पण जेनझी आताचं जे काही जनरेशन आहे त्यावर त्याच तुमच्या ऑर्थोडॉक्स आणि कुजलेल्या तुमच्या ज्या मानसिकता आहेत त्याचा वापर तुम्ही समजा आज या मंडळींवर करणार असेल तर ते कसे व्यक्त होणार आहेत? ते म्हणणार आहेत की आता आमची इच्छा नाही, आम्ही आजपर्यंत असे उद्योग केले नाही, पण आता तुम्ही पर्यायच नाही ठेवला. सो तुम्ही जिथे चिकटून बसलाय त्या ती खुर्ची ज्या बिल्डिंग मध्ये आहे ती बिल्डिंगलाच आम्ही पेटवून देतो. आता पुढे काय? अराजक एक प्रकारची आता तिथे हे झालेली अवस्था झालेली आहे. याच्यातून होणार काय आहे? एक महत्वाची गोष्ट अशी आहे, पंतप्रधानचा मुलगाच पंतप्रधान होईल. हो, नेपोटिझम हा प्रकार सुरू आहे. भारतातही काही वेगळं नाही. हो. आपण ऐकतोय गडकरींचं आता उदाहरण अगदी ताजं आहे. हो, इथेनॉल आणि पेट्रोल याच्या संदर्भात त्याच्यावर काय बोलणार? गृहमंत्र्यांचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. सगळेच आहेत वरपासून खालपर्यंत. महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती नाहीये. काका, पुतण्या, भाचा, हे ते बहीण, भाऊ, तिथे त्या कुटुंबातच सगळा खेळ चाललाय. सगळ्या पार्ट्या राजतांत्रिक आहेत. त्यांना लोकतंत्रात जागा त्यांनी शिरलेले आहेत. हे लोकतांत्रिक विचारांचे कोणीही. अशा वेळी जबाबदारी आता कोण घेणार? तर याच पार्ट्यांमधले जे नाराज आहेत. नाराज म्हणजे काय? ज्यांना क्लिअर आहे की हा जो आता प्रधानमंत्री आहे याचा मुलगाच पंतप्रधान होणार आहे, त्याचा मुलगाच होणार आहे. मग आम्ही जे कष्ट केलेत, आम्ही जे एवढा आमचा लोकसंग्रह सगळं आहे, तरी सुद्धा आम्हाला काहीच मिळणार नाही इथे. त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांना असं वाटलं की मला आज न उद्या मी पंतप्रधान होईन किंवा मी मंत्री होईन. पण तुम्ही आता काय केलं? ती 70 वर्षांची जी
तुम्ही तुमच्याच पक्षांमध्ये जी मर्यादा राखून दिली की 70 वर्षानंतर रिटायर व्हायचं, ती काढून टाकली तुम्ही. हो. नेपाळमध्ये हे अगोदरच झालं. पंतप्रधानांनी ती 70 वर्षाची जी मर्यादा ती काढून टाकली. त्या पार्टीच्या संविधानात त्यांनी तरतूद करून टाकली. याच्यावरती त्याच पार्ट्यांमधले लोक सुद्धा नाराज झालेत की अरे माणूस खुर्ची सोडणार नाही. जो अलायन्स आहे नेपाळमध्ये, जो सत्तेवर आहे, एकदा हा पंतप्रधान, एकदा तो पंतप्रधान, हा झाला की हा झाला की हा, ते आलटून पालटून तेच सत्तेत आहेत, मलाही खातायत. आणि लोकांची कामं, लोकांचे प्रश्न याच्याकडे काहीच नाही, उद्रेक झाला. आता याचा परिणाम असेल की हे जे नाराज झाले ते तिथे येणार आहेत खुर्चीवर, ते त्याच मानसिकतेच आहेत. नेपाळमध्ये काही फार वेगळा काहीतरी आता काहीतरी क्रांती झाली वगैरे असं काही नाही. हा फक्त सत्ता पालट आहे, एकाकडून सत्ता दुसरीकडे. ठीक आहे. आता तो तारा कोण असणार आहे काहीच दिवसात आपल्याला लक्षात येईल. परिस्थिती जैसे थे लोकांची, काही फार फरक पडणार नाही. पण सर, ही नेपाळमध्ये जी आता सध्या उद्रेक झाला, हा एक चांगला धडा आहे ह्या राजकीय लोकांसाठी सुद्धा? नाही, मला नाही वाटत. सत्तेत जी मंडळी असतात ती लोकांपेक्षा खूप 100 पटीने स्मार्ट असतात. ते आपले रंग फटाफट बदलतात. एक तर महत्वाची, नेपाळ छोटा देश आहे, झटकन तिथे काहीतरी होण्याची शक्यता त्यामुळे जास्त होते. इथे इतकी राज्य आहेत वेगळी, फेडरल स्ट्रक्चर आहे, त्यामुळे एका ठिकाणी काहीतरी होते म्हटलं त्याला करेक्ट करण्यासाठी, त्यातून शाणं होण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे अख्ख्या देशात काहीतरी अचानक काहीतरी होईल याची शक्यता फार कमी आहे. सत्ता पालट होत असतो, पण ते सरकार बदलतात, राज्यांमध्ये परिस्थिती बदलत नाही, परिस्थिती तीच राहते, लोक ते तशीच आहेत, असे आहेत आणि आपण साहेब आहोत असंच ती परिस्थिती. तर काय वाटतंय, ही सगळी आत्ताची परिस्थिती लक्षात घेता लोकांनी काय करावं? तुम्हाला देश चालवायचा असेल, तुम्हाला संविधान सतत रेफर करायला लागेल. हे लोकांनी केलं नाही तर दुसरा कुठलाही त्याला मार्ग नाही. सो संविधान साक्षरता, संविधानची समज निर्माण करणं, त्यासाठी प्रयत्नशील होणं, जे जाणकार आहे, जे बुद्धिमत्ता ज्यांना आहे, ज्याच्याकडे तसा वेळ आहे आणि भरपूर लोकांकडे असतो. आज सुनेनं काय केलं, हे केलं, त्याने काय पोरगंच असंच बोललं आणि तसंच बोललं, ह्या चर्चा करणं तू सोडून द्या. तुम्ही बाहेर पडा त्या घरातून, देशासाठी हे काम करा, लोकशिक्षण करा. संविधानात पार्टीच नाही, हे जातात पार्ट्यांच्या कार्यालयांमध्ये. ज्येष्ठ नागरिक सुद्धा. संविधान क्लिअर सांगतोय, तुमचा धर्म, तुमच्या आस्था या तुमच्यापाशी ठेवा, सार्वजनिक नाही झाला पाहिजे. तुम्हाला काहीतरी एकत्र येऊन काम करायचं आहे, त्यासाठी एक ठराविक जागा तुम्हाला नेमून दिली गेली, तिथे करा काय करायचंय. तर याने असंतोष झिरपतोय, याच्यातून अराजकतेकडे देश जातोय. ती कशी त्याचं दमन करायचं याबद्दल हे बऱ्यापैकी स्मार्ट आहेत. ते वेळोवेळी बरोबर आपले रंग बदलतील किंवा नवीन स्ट्रॅटेजी करतील आणि झटकन ते फुस करून टाकतील. तेवढ्यापुरतं काय होईल, ही पार्टी सोडून ती पार्टीचं राज्य येईल. चला, जे कमावलंय त्यात उपभोगायला सुद्धा एक 10-15 वर्ष लागतात. हो, 10 वर्ष झाल्यानंतर पुढची 5 वर्ष ते आवाज इतका वाढवतात, तोपर्यंत यांचं भरलेलं असतं पोट. मग यांनाही वाटतं जरा 5-10 वर्ष आता आराम करूयात, खाऊयात, पिऊयात, त्याची मजा करूयात. मग तेही थोडीशी एक सेमी रिटायरमेंट किंवा इंटरमिडिएट रिटायरमेंटची फेज असते. जनतेला वाटतं की आहा, आपली काय ताकद आहे, आपण आपल्या व्होटमध्ये काय ताकद आहे, आपण सत्ता पालट केला. नाण्याच्या दोन्ही बाजू एकसारख्याच आहेत. येस, अगदी सर, तुम्ही योग्य म्हणताय की आपण संविधान साक्षर होऊया, आपली ताकद काय ती ओळखूया, संविधान साक्षर होऊया, त्याची ताकद वाढवूया, काढून बघूया काय काय लिहिलंय त्याच्यामध्ये, काय आपले अधिकार आहेत, काय गोष्टी आहेत. आणि अर्थातच ही परिस्थिती येण्याची वाट नको बघूयात, आपण त्याच्यावर काम करूया. थँक्यू सर. थँक्यू.